जय महाराष्ट्र। पहिल्यांदा JV7 मित्तल हे जे बिल्डर आहेत यांना आपण एकदा आपण परमिशन मागितली होती रितसर आपण कलेक्टर ऑफिस मधनं ही परमिशन त्यांची आहे म्हणून हे सिद्ध झालं, आम्ही काही बोललो नाही। पण या ठिकाणी दुसऱ्यांदा आम्ही आलो एक 2-3 आठवडे मागे, तर आम्ही संबंधित गौण यांच्याकडे कलेक्टर ऑफिसला आम्ही मागणी केली की हे इल्लीगल आता खोदकाम चालू आहे आणि याच बरोबर आम्ही संबंधित जे हवेली तालुक्याचे जे महसूलचे तहसीलदार आहेत यांच्याशी संपर्क साधला, निहाल की त्यांची प्रोसेस पूर्ण आहे, आम्ही मान्य केली। मग त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांनी सांगितलं आम्ही सर्कल आणि तलाठी यांना पाठवतो, पण सर्कल आणि तलाठी यांना पाठवल्याच्या नंतर ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी त्यांनी पंचनामा असा करतो असं पंचनामा एक छोटासा केला, पंचनाम्यामध्ये दाखवलं, पण सातत्याने अजून परमिशन आलेलं आहे। तरी या अशा जर गोष्टी या भागामध्ये भरपूर ठिकाणी चालू आहेत, त्यातलाच हा एक प्रकार आहे। तहसीलदार या बिल्डरांवर मेहरबान का आहे? नेहा मॅडम म्हणजे नेहा नरुटे मॅडम ज्या तहसीलदार आहेत महसूलच्या, त्या ह्या बिल्डरांवर का मेहरबान आहेत या गोष्टी मला कळना। यांना काय 2 पैसे आलेले आहेत का? आणि ह्या बिल्डरला वर्ध हस्त कुणाचा आहे? शासकीय लोकांचा, या तहसीलदारांचा, सर्कलांचा आणि तलाट्यांचा कुणाचा वर्ध हस्त आहे मला काही कळना। कारण की गेल्या वेळेस संबंधित तलाठी आंबेगावचे अमोल पिसाळ साहेब, पाटील साहेब जे सर्कल आहेत ते येऊन गेले, मॅडमने असं सांगितलं की त्यांच्या परमिशन पूर्ण आहेत, पण जी तारीख परमिशनची संपली आहे त्याच्यानंतर आज तुम्हाला सांगतो आजचा महिना हा सप्टेंबरचा आहे, तारीख 9 आहे, 9/9/2025 आणि आत्ताची वेळ पण तुम्हाला सांगतो, आपण पाहू शकतो 3:32 झालेत। आज मंगळवार 9 सप्टेंबर 2025 आणि आता हा व्हिडिओ करतोय। भाई इधर आ, 1 मिनिट जरा इधर आ। आज कौन सा महीना ये चालू है? 9th वाला। आता हे चालू आहे आणि आपण बघू शकतो की हे अजून परमिशन आली नाहीये, तरी विदाउट परमिशनचं उत्खनन चालू आहे आणि त्या समोरच्या ट्रक मध्ये भरण्यात येते, डंपर मध्ये। आणि याच्याच बरोबर आम्ही उत्खनन करण्याची तशी परमिशन, उत्खनन करण्याची परमिशन जोपर्यंत यांची परमिशन होत नाही तोपर्यंत उत्खनन करता येत नाही। आणि उत्खनन चालू आहे, हे कुठल्या पद्धतीत चालू आहे हे आपल्याला काही कळत नाहीये। हे रितसर जो रॅम्प होता तो रॅम्प काढायला लागलेले आहेत। पूर्वीचा पण आमचे व्हिडिओ आहेत, पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये पण या ठिकाणी रितसर या गोष्टी आहेत, आमच्याकडे फोटो व्हिडिओ आधीचे पूर्ण आहेत। आणि हे इलिगल पद्धतीचं म्हणजे हे मित्तल फक्त नाव आहे यांचं, JV7 यांचं काम चालू आहे, पण हे इलिगल पद्धतीचं पूर्ण काम चालू आहे। याच्यामध्ये अजून परमिशन त्यांची आली नाही, त्यांची परमिशन असेल तर रितसर त्यांनी दाखवावी। त्यांचं असं सांगणं आहे की आमचं 1000-1500 ब्रास अजून राहिलेलं आहे उत्खननाचं, पण एकदा तारीख संपल्यानंतर कोणी त्याला काही करू शकत नाही। आणि जर इतक्या इंटेलिजंट महसूलच्या जर तहसीलदार असतील तर मी मॅडमला रिक्वेस्ट करेल की तुम्ही कायद्याच्या पुढे जर तुमचा कायदा असेल तर तुम्ही आम्हाला निश्चितपणे दाखवावा। नेहा नरुटे मॅडम ज्या तहसीलदार आहेत महसूलच्या, यांची आम्ही या ठिकाणाहून बदली केल्याशिवाय गप्प बसणार नाही। रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने आम्ही या 1-2 दिवसामध्ये येत्या त्यांच्या विरोधामध्ये जितेंद्र दुडी साहेब जे आपल्या पुणे जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत यांच्या नावाची जे आपले तलाठी असेल, आपले सर्कल असेल आणि संबंधित जे महसूलच्या तहसीलदार त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार दाखल करणार आहे की हे विदाऊट परमिशनच्या पण यांच्या वर्ध हस्तानुसार या ठिकाणी बिल्डर मोठमोठ्या बिल्डरांना हे काम करण्यासाठी प्रवृत्त करतात ते। आणि हे प्रवृत्ती हे आपण पाहतोय की याची परमिशन संपली आहे तरी देखील यांचं हे काम सातत्याने चालू आहे। ही 3री वेळ आहे
आणि तिसरी वेळ आता आम्ही कागदोपत्र घेऊन नेहा नरुडामध्ये आंदोलन पुकारतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.